विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद जालना याचा जो कट ऑफ आहे तो किती लागू शकतो याच्याविषयी माहिती पाहणार. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहीत आहे, जिल्हा परिषद जालना हेल्थ वर्कर 40% याचे मार्क या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत. तर याचे मार्क प्रसिद्ध झाल्यानंतर याचा जो कट ऑफ आहे तो कितीपर्यंत लागू शकतो हे आपण पाहूया. तर याच्यामध्ये बघा, कट ऑफमध्ये एकूण विद्यार्थी जे आहेत ते 2646 इतके विद्यार्थी कट ऑफमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. तर याच्यामध्ये कट ऑफमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत याचा अर्थ त्यांचा या ठिकाणी निवड यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे, त्यांचा निकाल लागलेला आहे. म्हणजेच जे विद्यार्थी 45% जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांची या ठिकाणी मार्काची यादी प्रसिद्ध झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता जालना जिल्हा परिषद याचा निकाल कसा लागू शकतो किंवा कट ऑफ कसा लागू शकतो कुठल्या प्रत्येक कॅटेगरीचा याच्याविषयी माहिती पाहूया. तर याच्यामध्ये बघा, सुरुवातीला आपण याचा कट ऑफ पाहण्यासाठी आपल्याला जालना जिल्ह्यामध्ये एकूण वॅकन्सी कॅटेगरीनुसार किती होत्या हे माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा, जालना जिल्हा परिषदेचा विचार करायचा झाल्यास या ठिकाणी आरोग्यसेवक 40% या पदाचा विचार करायचा झाल्यास बघा, या ठिकाणी एकूण वॅकन्सी या 42 इतक्या होत्या. जालना जिल्हा परिषद आरोग्यसेवक पुरुष 40% यासाठी 42 वॅकन्सी होत्या. तर या 42 वॅकन्सीमध्ये एकूण वॅकन्सी या खुल्या उमेदवारासाठी 17 होत्या आणि याच्यामध्ये पॅरलल रिझर्वेशन खेळाडू असेल किंवा माजी सैनिक असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये जे सामाजिक आरक्षण आहे किंवा समांतर आरक्षण आहे ते विभागून आलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा, एकूण 42 वॅकन्सी होत्या आणि या 42 वॅकन्सीमधील समांतर आरक्षणाशिवाय खुल्या प्रवर्गासाठी एकूण 10 वॅकन्सी होत्या. तर आपण या ठिकाणी जे बाकीचे उमेदवार आहेत, जसं की प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त असतील, अंशकालीन असतील, यांचा विचार जर बाजूला ठेवला तर या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी एकूण 10 वॅकन्सी होत्या. तर आता याच्यामध्ये खुल्या प्रवर्गामधून ज्या कॅटेगरीमधील उमेदवार आहेत अशा कोणत्या उमेदवारांचा या ठिकाणी समावेश खुल्या प्रवर्गासाठी होऊ शकतो. तर याच्यामध्ये बघा, रिझल्ट याच्यामध्ये बघा, 1 ते 10 विद्यार्थी जे आहेत त्या 1 ते 10 विद्यार्थ्यांना मिळालेले जे गुण आहेत ते खुल्या प्रवर्गामध्ये जाणार आहेत. कारण हे जे विद्यार्थी आहेत त्यांना टॉपर विद्यार्थी असं म्हणू शकतो, 1 ते 10 मधील विद्यार्थी. कारण याच्यामध्ये 1 ते 10 विद्यार्थी हे कुठल्याही कॅटेगरीचे असले किंवा खुल्या प्रवर्गातील असले तर हे 10 विद्यार्थी, या 10 विद्यार्थ्यांचा समावेश हा खुल्या प्रवर्गामधून होणार आहे. तर याच्यामध्ये बघा, पहिला जो टॉपर आहे तो 182 आहे, त्याच्यानंतर 172, 170, 168 अशा उमेदवारांचा याच्यामध्ये समावेश आहे. तर याच्यामध्ये पहिले 10 विद्यार्थी आहेत ते बघूया. तर याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 म्हणजेच काय, तर हे जे 10 पहिले विद्यार्थी आहेत या 10 विद्यार्थ्यांचा समावेश या ठिकाणी खुल्या प्रवर्गामधून होणार आहे. म्हणजे हे पहिले जे 10 विद्यार्थी आहेत त्या 10 विद्यार्थ्यांमधील शेवटचा विद्यार्थी आहे त्याला 168 मार्क मिळालेले आहेत. म्हणजे जिल्हा परिषद जालना आरोग्यसेवक 40% या पदाचा जो रिझल्ट आहे ओपन कॅटेगरीचा हा 168 पर्यंत लागू शकतो, 168ला क्लोज होऊ शकतो. तर याच्यामध्ये बघा, जर IBPS या कंपनीने पुन्हा एकदा नॉर्मलायझेशन करून रिझल्ट लावला तर ह्या रिझल्टमध्ये चेंज होऊ शकतो. तर याच्यामध्ये बघा, जसं की ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीने ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तर नॉर्मलायझेशन करण्याची प्रोसेस या ठिकाणी IBPS कंपनीनं सांगितलेली आहे. कारण ही जी एक्झाम आहे ती अनेक शिफ्टमध्ये झालेली आहे आणि एकापेक्षा अधिक दिवसामध्ये झालेली आहे, त्यामुळे याचं नॉर्मलायझेशन होऊ शकतं. परंतु आतापर्यंतच्या ज्या एक्झाम झालेल्या आहेत जिल्हा परिषदच्या आणि ज्या पदांचा रिझल्ट लागलेला आहे तर याच्यामध्ये नॉर्मलायझेशन झालेलं नाही. त्यामुळे आपण विदाऊट नॉर्मलायझेशनचा जर कट ऑफ ठरवायचा झालाच जालना जिल्हा परिषद आरोग्यसेवक पुरुष 40% या पदाचा जो रिझल्ट आहे तो ओपन या कॅटेगरीसाठी 168 पर्यंत 168ला मेरिट क्लोज होऊ शकतं. त्याच्यानंतर वेटिंग लिस्ट जर या ठिकाणी लावली तर वेटिंग लिस्टमध्ये जेवढ्या प्रमाणात विद्यार्थी सिलेक्शन क्रायटेरियानुसार होतील त्याप्रमाणे वेटिंगचं कट ऑफ लागेल. परंतु आपण विदाऊट वेटिंगचं या ठिकाणी कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यानंतर बघा, 168 कॅटेगरी ओपनचा रिझल्ट लागू शकतो. त्याच्यानंतर आपण बघूया पुढची कॅटेगरी आहे ती OBC कॅटेगरी.
ओबीसी कॅटेगरीमध्ये आपण इतर जे घटक आहेत जसं माजी सैनिक वगैरे प्रकल्पग्रस्त यांचा विचार सोडला तर ओबीसी कॅटेगरीमध्ये एकूण 8 जागा होत्या आणि त्याच्यामध्ये समांतर आरक्षणाशिवाय एकूण 6 जागा होत्या. म्हणजे ओबीसी कॅटेगरीमध्ये टॉपर 6 विद्यार्थी कोण आहेत ते बघूया. तर याच्यामध्ये बघा पहिले 10 विद्यार्थी आपण जसं की बघितलेलं आहे, कुठल्याही कॅटेगरीचे असो त्या सर्व उमेदवारांचा सिलेक्शन या ठिकाणी ओपनमधून होणार आहे आणि ओपनचा कट ऑफ 168 जाऊ शकतो. तर याच्यानंतर ह्या 10 विद्यार्थ्यांना सोडून पुढचे जे 10 विद्यार्थी आहेत ओबीसी ते बघूया. तर याच्यामध्ये बघा पहिले 10 विद्यार्थी आपण सोडू, त्याच्यानंतर 6 विद्यार्थी, कारण याच्यामध्ये समांतर आरक्षणाशिवाय दुसऱ्या 6 विद्यार्थ्यांचा कट ऑफ ओबीसी कॅटेगरीमध्ये एकूण व्हॅकन्सी या 6 आहेत. त्यामुळे ओबीसीमध्ये हे 10 सोडून इतर जे 6 उमेदवार आहेत ते पाहूया. त्याच्यामध्ये बघा हे पहिले आपण 10 विद्यार्थी सोडू, त्याच्यानंतर 6 ओबीसीमधील. तर याच्यामध्ये हा 1, 2, त्याच्यानंतर 3, 4, 5 आणि 6, म्हणजे या ठिकाणी 27 नंबरचा जो कॅन्डिडेट आहे तो 6व्या नंबरला येऊ शकतो. म्हणजेच ओबीसी या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो ओबीसीचा 160 पर्यंत जाऊ शकतो. तर याच्यामध्ये ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा 168 आणि ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ हा 160 जालना जिल्हा परिषद आरोग्यसेवक 40% या पदाचा जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती बघूया. तर पुढची कॅटेगरी आहे ती EWS कॅटेगरी. तर EWS या कॅटेगरीला एकूण 5 पदे होती आणि समांतर आरक्षणाविरहित एकूण EWS कॅटेगरीतील उमेदवार हे 3 होते. तर हे जे 3 उमेदवार आहेत ते कोणते आहेत ते पाहूया. तर याच्यामध्ये बघा पहिले 10 विद्यार्थी आपल्याला कायम सोडावे लागणार आहेत, कारण त्यांचा ओपन या कॅटेगरीमध्ये कट ऑफ जाणार आहे. तर त्याच्यानंतर EWS उमेदवार बघूया आपण पुढचे. तर पहिले 10 सोडून EWS उमेदवार किती आहेत तर 3 आहेत. तर याच्यामध्ये 3 EWS उमेदवार पहिले 10 सोडून, तर याच्यामध्ये 1, त्याच्यानंतर 2 आणि पुढील जो उमेदवार आहे EWS हा या ठिकाणी 3रा आहे हा. म्हणजे 23 नंबरचा जो EWS उमेदवार आहे तो या ठिकाणी 3 नंबर या क्रमांकावर येतो. त्यामुळं EWS या कॅटेगरीचा कट ऑफ सुद्धा 160 हा लागू शकतो. ओबीसी आणि EWS याचा कट ऑफ हा 160 असू शकतो आणि ओपनचा 168. त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती म्हणजे विशेष मागास प्रवर्ग. तर या ठिकाणी विशेष मागास प्रवर्गाला एकच व्हॅकन्सी होती आणि समांतर आरक्षणाविरहित या ठिकाणी विशेष मागास प्रवर्गाला एकच व्हॅकन्सी होती. त्यामुळे विशेष मागास प्रवर्गाचा कट ऑफ आपण पाहूया. तर बघा या ठिकाणी आपण सुरुवातीपासून जर पाहायचं झालं तर पहिले 10 विद्यार्थी आपण सोडून दिल्यास SBC कॅटेगरीतील उमेदवार बघूया. तर याच्यामध्ये पहिले 10 आपण उमेदवार सोडले, त्याच्यानंतर SBC कॅटेगरीतील उमेदवार. तर या पेजमध्ये सुद्धा SBC कॅटेगरीतील उमेदवार नाही. पुढच्या पेजमध्ये SBC नाही. SBC उमेदवार हे कमी प्रमाणात अर्ज भरतात आणि त्यांचा कट ऑफ हा ST नंतर कमी लागतो. तर बघा या ठिकाणी आपण शोधून नाव बघूया. तर बरेच विद्यार्थी पाहिले परंतु SBC या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. तर या ठिकाणी आपल्याला 123 नंबरचा विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी SBC दिसलेला आहे. तर या SBC 123 नंबरच्या विद्यार्थ्याला मार्क आहेत 150. तर या ठिकाणी 150 मार्क SBC कॅटेगरीतील उमेदवाराला आहेत. त्यामुळे SBCची एकच जागा होती आणि त्याला 100 मार्क किती आहेत 150 आहे. त्यामुळे SBC कॅटेगरीचा कट ऑफ हा 150 हा जालना या जिल्ह्याचा आरोग्यसेवक 40% या पदाचा लागलेला आहे. त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती पाहूया. तर पुढची कॅटेगरी आहे ती भटक्या जाती ड. तर भटक्या जाती ड या कॅटेगरीचा कट ऑफ आपण पाहूया. तर जसं की आपण या ठिकाणी मार्काची यादी बघत आहोत, याच्यामध्ये भटक्या जाती ड याच्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थी 2 आहेत, परंतु या 2 विद्यार्थ्यांचा समावेश हा ओपनमध्ये झालेला आहे, कारण पहिले 10 विद्यार्थी आहेत ते ओपनमध्ये गेलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचे विद्यार्थी बघा NTD या ठिकाणी 2 विद्यार्थी आपल्याला सापडलेले आहेत. तर NTDमध्ये हा एक विद्यार्थी आहे 34 नंबरचा आणि 36 नंबरचा विद्यार्थी NTD मधला आहे आणि NTDचा कट ऑफ हा
158 इतका लागू शकतो. बघा या ठिकाणी 158 मार्क NTD वाल्या विद्यार्थ्याला मिळालेले आहेत. त्यामुळे जालना जिल्हा परिषद आरोग्य सेवक पदाचा NTDचा कट ऑफ हा 158 इतका लागू शकतो. त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती भटक्या जाती क या प्रवर्गाला एकूण 1 वॅकन्सी होती. तर भटक्या जाती क म्हणजे NTC. तर NTCचा कट ऑफ हा पहिले 10 विद्यार्थी सोडल्यानंतर बघा जसं की आपण स्क्रीनवरती पाहत आहात NTC पहिले 10 विद्यार्थी सोडून. तर बघा पहिले 10 विद्यार्थी का सोडायचे तर त्यांचा समावेश हा ओपन कॅटेगरीमध्ये झालेला आहे. हे 10 विद्यार्थी सोडले. त्याच्यानंतर NTCचा कॅन्डिडेट आपण पाहूया आणि NTCचा कॅन्डिडेट या ठिकाणी आपल्याला सापडलेला आहे तो म्हणजे 40 नंबरचा कॅन्डिडेट. तर NTCचा 40 नंबरचा कॅन्डिडेट हा याला मार्क मिळालेले आहेत 158. त्यामुळे NTCचा कट ऑफ हा 158 जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती अनुसूचित जाती म्हणजे ज्याला आपण SC म्हणतो. तर SC या कॅटेगरीतील उमेदवारांच्या एकूण 8 वॅकन्सी होत्या आणि समांतर आरक्षणा विरहित विचार करायचा झाल्यास 6 वॅकन्सी होत्या. तर SCचा कट ऑफ किती लागू शकतो ते पाहूया. तर याच्यामध्ये बघा पहिले आपण 10 विद्यार्थी सोडूया. पहिले 10 विद्यार्थी सोडल्यानंतर SC कॅटेगरीतील उमेदवार बघा तर याच्यामध्ये वॅकन्सी 6 समांतर आरक्षणा विरहित. तर याच्यामध्ये बघा पहिले 1-2 विद्यार्थी सापडले आहेत. त्याच्यानंतर हा 3रा विद्यार्थी, त्याच्यानंतर SCचा 4था विद्यार्थी या ठिकाणी आहे, त्याच्यानंतर 5वा आणि त्याच्यानंतर पुढचा आहे तो 6वा म्हणजे 39 नंबरचा विद्यार्थी आहे तो SC कॅटेगरीचा 6वा विद्यार्थी आहे. तर या 6व्या विद्यार्थ्याला सुद्धा मिळालेले आहेत 158 मार्क मिळालेले आहेत. त्यामुळे SCचा कट ऑफ सुद्धा 158 जाऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो हे शुअर कट ऑफ आहेत आणि जर IBPS या कंपनीने जर नॉर्मलायझेशन करायचं ठरवलं तर हा कट ऑफ कमी जास्त होऊ शकतो. कॅन्डिडेट हे कमी जास्त मार्काचे होऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो आपण अशा प्रकारे ज्या वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत आणि त्यांचा कट ऑफ किती जाऊ शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याच्यामध्ये सर्वात जास्त कट ऑफ हा ओपन कॅटेगरीचा 168 झालेला आहे. त्याच्यानंतर OBC कॅटेगरीचा कट ऑफ हा 160 झालेला आहे. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ती EWS कॅटेगरीचा कट ऑफ हा 160 झालेला आहे. त्याच्यानंतर NTDचा कट ऑफ 158, त्याच्यानंतर SBCचा कट ऑफ सुद्धा 158 गेलेला आहे, 150 गेलेला आहे आणि अशा प्रकारे जो कट ऑफ आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा. आपला चॅनल आपले जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट त्यांना भेटत राहतील. भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपण कोणत्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरलेला होता, आपल्याला किती मार्क होते आणि आपल्या कॅटेगरीचं नाव काय आहे ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर भेटूया अशा प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.